नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. शिराळा तालुका आणि शिराळा विधानसभा मतदारसंघ यामध्ये नवीन राजकीय वादळ घोंघावू लागलेलं आहे आणि ते वादळ आहे युवा नेते विराज नाईक यांचं. याबद्दल मी आज आपल्याशी बोलणार आहे. आपल्याला माहित आहे की शिराळा विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यातली 48 गावं असा मिळून हा मतदारसंघ तयार होतो. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सत्यजित देशमुख आहेत आणि माजी आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंगराव भाऊ नाईक. मानसिंगराव भाऊ नाईक हे सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. मानसिंगराव भाऊ नाईक हे विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. याशिवाय मानसिंगराव भाऊ नाईक यांनी विराज हा उद्योग समूह स्थापन केलेला आहे. दूध संघ अतिशय उत्तमरित्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बँक त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परंतु आता गेल्या काही महिन्यामध्ये म्हणता येईल किंवा विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिराळा तालुका आणि विधानसभा मतदारसंघामध्ये युवा नेते विराज नाईक यांचं नेतृत्व झपाट्यानं पुढे यायला लागलेलं आहे. प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये अगदी आणि शिराळ्यातल्या अगदी गल्लोगल्ली विराज नाईक आता सातत्यानं फिरतायत, लोकांना भेटतायत, लोकांशी चर्चा करतायत, वेगवेगळे प्रश्न मांडतायत असं आपल्याला दिसेल. विशेषतः आता त्यांनी वेळप्रसंगी आंदोलनात्मक सुद्धा पवित्रा स्वीकारलेला आहे. कारण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पदाधिकारी आहेत, युवा संघटनेचे विराज नाईक हे, आणि साहजिकच आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळं तालुक्यातले किंवा मतदारसंघातले सुद्धा वेगवेगळे प्रश्न हातामध्ये घेऊन विराज नाईक यांनी क्रमाक्रमानं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि आता शेडगेवाडी फाट्यावरती म्हणजे शिराळा तालुक्यातला जो शेडगेवाडी फाटा आहे अतिशय महत्त्वाचं सेंटर आहे याच्यातलं तालुक्यातलं. त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वीच एक मोठं व्यापक आंदोलन झालेलं होतं आणि त्यावेळेला त्या आंदोलन प्रसंगी विराज नाईक यांचं अतिशय प्रभावी असं भाषणही झालं. त्याच पाठोपाठ त्यांनी तहसीलदार असतील किंवा आरोग्य सेवा आहेत तालुक्यातली आणि मतदारसंघातली सुद्धा आहे, या सगळ्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना तालुक्यातले मतदारसंघातले सगळे विविध प्रश्न मांडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि विराज नाईक यांचं नेतृत्व क्रमाक्रमानं मतदारसंघामध्ये आणि शिराळा तालुक्यामध्ये पुढे यायला लागलेलं आहे. आपल्याला माहित आहे की सध्या तिथं भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्यजित देशमुख आहेत आणि महायुती हा एक मोठा तिथला गट आहे, मोठा पक्ष आहे, मोठा एक आपण संघटना आहे. महायुतीमध्ये माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत. युवा नेते रणधीर नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य हे सुद्धा मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करतायत, जनतेचे वेगवेगळे प्रश्न मांडतायत. आता जी नवीन निवडणूक येणार आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, शिराळा पंचायत समितीची निवडणूक आहे आणि शिराळा नगरपालिकेची पण निवडणूक आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये आता प्रामुख्यानं भूमिका सगळ्या पक्षांच्या स्पष्ट होणार आहेत आणि सगळ्या पक्षांची कसोटी पण लागणार आहे. आता महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष आहेत. त्याशिवाय एकनाथजी शिंदे यांची शिवसेना पण आहे. पण एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा सुद्धा शिराळा तालुका आणि शिराळा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोनच पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष प्रभावी आहेत. त्यामुळे ही जी निवडणूक होणार आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेची, पंचायत समितीची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची असेल आणि शिराळा नगरपालिकेची निवडणूक असेल, यामध्ये या तीन पक्षांचीच कसोटी लागणार आहे. आता महायुतीमध्ये शिवाजीराव नाईक हे जरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा एक घटक पक्ष असला तरी भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतले दोन घटक पक्ष शिराळा तालुक्यात एकत्र काम करणार का हा खरा आता प्रश्न आहे. कारण आता हा प्रसंग पहिल्यांदाच आता निर्माण झालेला आहे आणि सत्यजित देशमुख यांच्याबरोबर शिवाजीराव नाईक आणि रणधीर नाईक हे या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम करणार का
हा खरा मोठा राजकीय प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असतानाच विराज नाईक यांची एंट्री तालुक्याच्या राजकारणामध्ये फार वेगानं व्हायला लागली असं आपल्याला दिसतंय. कारण या दोघांचं राजकारण, दोघांचे आतापर्यंतचे आपल्याला सगळे राजकीय सगळे संबंध माहीत आहेत, एकमेकांचा राजकीय संघर्ष आपल्याला माहीत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विराज नाईक हे एक वेगळी आपली पक्षाची एक वेगळी ताकद घेऊन पुढे चाललेले आहेत. गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्याला माहित आहे की मानसिंगराव भाऊ नाईक हे तेव्हा आमदार होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 4ही जागा जिल्हा परिषदेच्या जिंकून दिलेल्या होत्या एक हाती. म्हणजे सत्यजित देशमुख यांची एक ताकद विरोधात होती किंवा शिवाजीराव नाईक हे सुद्धा विरोधात होते, तरी सुद्धा मानसिंगराव भाऊ नाईक यांनी एक हाती तिथं 4ही जिल्हा परिषदेच्या सीट जिंकलेल्या होत्या. पंचायत समितीतही सत्ता मोठ्या बहुमतानं मिळवलेली होती. त्यामुळे यावेळेला भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीमध्ये दोन जे घटक पक्ष असे प्रमुख आहेत त्या तालुक्यातले, त्या दोघांचं राजकीय सख्य कसं जमतंय आज सांगता येत नाही. आणि आतापर्यंतचा जर इतिहास आपण पाहिला देशमुख आणि नाईक यांच्या राजकारणाचा, तर ते सख्य कसं जमेल माहीत नाही. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विराज नाईक हे मोठ्या वेगानं राजकारणामध्ये एंट्री करतायत. त्यांची आता एंट्री जवळजवळ पक्की झालेली आहे, म्हणजे आता प्रस्थापित झालेली आहे. तालुक्यात ते सगळीकडे फिरायला लागलेत. अजून तुलनेनं ते 48 गावात वाळवे तालुक्यातल्या फारसे गेलेले नाहीत, जात नाहीयेत अजून. पण शिराळा तालुक्यात तरी त्यांनी आता पूर्ण लक्ष केंद्रित केलंय. साहजिक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक याकरता ते शिराळा तालुक्यावर सध्या लक्ष देत आहेत. विराज नाईक हे उच्च शिक्षित आहेत. त्यांना मानसिंगराव भाऊ नाईक यांचं मार्गदर्शन आहे. विराज उद्योग समूहाचा व्यवस्थापनाचं त्यांना अनुभव आहे. त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं ह्या दोन्ही विराज उद्योग समूहाचं व्यवस्थापन विराज नाईक यांनी केलेलं आहे. साखर कारखाना आणि ह्या सगळ्याचाही अनुभव मानसिंगराव भाऊंच्याकडे तर आहेच आणि त्यांचं मार्गदर्शनही विराज नाईक यांना चांगल्या पद्धतीनं मिळणार यात काही शंकाच नाही. आणि एक नवं नेतृत्व शिराळा मतदारसंघामध्ये आणि शिराळा तालुक्यामध्ये झपाट्यानं पुढे येतंय आणि ते म्हणजे विराज नाईक. पाहूया आता काय होतंय ते. विराज नाईक यांच्या एकूण राजकारणाची आणि राजकारणातल्या ह्या एंट्री नंतरची पहिली जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे त्यावेळेला त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे आणि पुढचं नेतृत्व तालुक्यातलं विराज नाईक यांच्या रूपानं एक आकार घेतंय. पाहूया नेमकं काय होतंय ते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. विराज नाईक उत्तम बोलतायत. आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं. परवा त्यांनी तहसीलदारांची वगैरे भेट घेतली, काही प्रश्न मांडले. या पूर्वी अनेक अधिकाऱ्यांना ते भेटतायत, त्यांच्यासमोर प्रश्न मांडतायत, शेतकऱ्यांना भेटतायत. गणपती उत्सवाच्या निमित्तानं ते सगळीकडे फिरलेत. लोकांशी त्यांचा अतिशय चांगला संवाद आहे. अतिशय नम्र आहेत आणि बोलण्यामध्ये सुद्धा ते अतिशय संवाद चांगला साधू शकतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता त्यांचं नेतृत्व कसं डेव्हलप होतंय आणि कसं वेगानं पुढे येतंय हे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल. पाहूया काय होते नेमकं. आमचं हे रागरंग.com हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स. आता मी जे विराज नाईक यांच्या युवा नेतृत्व जे पुढे यायला लागलेले आहे, मोठ्या तडफेनं पुढे आलेले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये जे अतिशय तरुण नेते आहेत त्यामध्ये तासगावचे आमदार रोहित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि विराज नाईक हे दोघंही अतिशय तरुण नेते आहेत. त्यामुळं त्यांच्या एकूण राजकीय वाटचालीकडे सगळ्यांचंच साहजिक लक्ष असणार आहे. आपल्यालाही नेमकं काय वाटतंय आपण आवर्जून आम्हाला कमेंट्स करून कळवा. धन्यवाद.